राज्यासह देशभरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा होते। सावित्रीबाईंच्या 195व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या मूळ गाव नायगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी नायगाव इथे येणार आहेत। सकाळपासूनच नायगावात अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाले। नायगाव इथल्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यासाठी नायगावमध्ये मोठ्या संख्येनं लोक दाखल झालेले आहेत। खरं तर आज त्यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि अनेक नेते मंडळी, मंत्री शंभूराज देसाई असतील, हे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि एकूणच अनेक कार्यक्रमांची रेलसेल या आज नायगाव मध्ये आहे। आता पाहू शकता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे स्मारक आहे नायगाव मधलं, त्या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून लोक आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। हे स्मारक आहे आणि याचबरोबर जे बाजूला आहे ते त्यांचं जुनं घर आहे आणि ह्या जुन्या घरामध्ये देखील आकर्षक अशा पद्धतीनं फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आतमध्ये ज्या वस्तू आहेत, जुन्या वस्तू आहेत, त्या देखील पुरातत्व विभागाने व्यवस्थित संरक्षित केलेले आहेत। असंच एकूण हे स्मारक आहे। या स्मारकाच्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येत असतात, मंत्रीगण येत असतात आणि अभिवादन करत असतात। यावेळी देखील मुख्यमंत्री या ठिकाणी आज येतील, इथं अभिवादन करतील। 11:30च्या दरम्यान ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी येऊन अभिवादन करतील आणि त्यानंतरनं ते लोकांना संबोधित करतील। या ठिकाणी एक मैदान आहे, त्या मैदानावर मोठी सभा होणार आहे आणि त्या सभेच्या माध्यमातून ते लोकांना संबोधित करतील। तुषार तपासे, झी मीडिया, नायगाव, सातारा।